सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य तू सर्वदा। आज आपल्या विद्यालयात गणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले आहे। या निमित्ताने विद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे। आज आपल्या पहिला कार्यक्रम गीत गायन गणेशाचे गीते मुले मुले सादर करणार आहेत। सर्वप्रथम लहान गट 5वी ते 7वी व मोठा गट 8वी ते 10वी असा क्रम राहणार आहे। गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया। मंगल मूर्ती श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया। गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा। ज्वाला से जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे जिसकी रखवाली यारे। डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे। करता साया तेरा हे देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा। धरती अमर सितारे उसकी नजरें उतारे। डर भी उससे डरा रे उसकी रखवाली यारे। घर का साया तेरा ये देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा। उसकी कलर हुआ रे घर का साया तेरा ये देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा। देवा श्री गणेश ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है। परवाही क्या उसका आरंभ कैसा और कैसा ओ परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे। डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे। तेरी भक्ति तो वरदान है जो क्षमा है ओ धन्नाम है। बिन किनारे की करती है ओ देवा तुझसे जो अनजान है। रंजन गावाला चतुर्थीला जाऊया रंजन गावाला। नाचती भक्त आनंद झाला मनाला। नाचती भक्त आनंद झाला मनाला। अभंग गाती भजन गाती सारेच दंग। भजनामध्ये वाजते ताड मृदुंग। आनंद होत से माझ्या मनाला। आनंद होत से मनाला। नाचती भक्त आनंद झाला मनाला। नाचती भक्त आनंद झाला मनाला। हरण घेऊ फूल घेऊ हाती मोदक। गणरायाच्या पूजेसाठी आरतीचे ताट। आपण जाऊया सारे दर्शनाला। आपण जाऊया सारे दर्शनाला। नाचती भक्त आनंद झाला मनाला। नाचती भक्त आनंद झाला मनाला। प्रसाद घेऊ मनात भाव साऱ्यांचा एक आनंद झाला मनाला। रंग दिला देवा जगण्याला प्रेमाचा तुझा। सुगंध दिला देवा तुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा। जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा। माणुसकीचा मंत्र दिला तू प्रेमाचा पावन कंठ दिला। मला आम्हाला फुलराजा राजा जन्म झालो देवा। संपूर्ण जगाला तुझ्या मुखाचा रंग दिला देवा। जगण्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। एक वर्ष होतो वर्षाने एकदाच वर्ष। गोड अन्नाचा होतो रे स्पर्श। घ्यावा जाणून आपला वर्ष। तुझ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचवी कशी मी गाता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माता। ठेवीत माता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माता। गेले मदत लालवाचे हाल ओळख साऱ्या घराचे। दिल कार्य सुखाचे चरणी ठेवीत माता। बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माता। नाम प्रभूंचे गाऊया गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया गुणगान ओठावर राहू दे चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे। नाथांचं नाव
मोरया मंगलमूर्ती पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती 14 विद्यांचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती 14 विद्यांचा विद्यापती पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला सुपाय उडे कान सुंदर ते ध्यान सुपाय उडे कान बैग माझा गणपती दिसतो किती छान बैग माझा गणपती दिसतो किती छान लाडू नको पेढा नको मोदकाचा मान लाडू नको पेढा नको मोदकाचा मान बैग माझा गणपती दिसतो किती छान बैग माझा गणपती दिसतो किती छान सुंदर ते गुलाब नको झेंडू नको दुरावाचा मान गुलाब नको झेंडू नको दुरावाचा मान हत्ती नको घोडा नको उंदराचा मान हत्ती नको घोडा नको उंदराचा मान बैग माझा गणपती दिसतो किती छान बैग माझा गणपती दिसतो किती छान दिसतो किती छान बैग माझा गणपती दिसतो किती छान धरती अंबर सितारे जिसकी नजरें उतारे डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा रे देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा दे श्री गणेशा गणपति बाप्पा मोरया ओ तेरी भक्ति का वरदान है जो कमाए वो धनवान है बिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा 1 2 3 4 नावाजल जे काही 200 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र जल प्रदूषण ही समस्या पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे प्राण्यांच्या आणि मानवी जीवनावर मोठे परिणाम होत आहे मानवी कृतीतून निर्माण होणाऱ्या विषारी प्रदूषणांद्वारे पिण्याच्या पाण्याचे दूषण मित्रांनो आज मी तुम्हाला काही 2-4 वाक्य सांगणार आहे तुम्ही शांत चित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती हवेत विषारी वायू थर आणि धूळ मिसळल्याने हवा दूषित होते कारखाने गाड्या नैसर्गिकरित्या होणारे उत्सर्जन याच्यामुळे हवा प्रदूषण होते हवा प्रदूषणामुळे श्वसन समस्या ॲलर्जी आणि कर्करोगासारख्या आजारी होऊ शकतात 2 जल प्रदूषण होते वर्ग येथे उपस्थित माझ्या मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी जल प्रदूषण एक समस्या या विषयावर बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती प्रदूषण ही एक खूप मोठी गंभीर समस्या आहे ही समस्या नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणामध्ये अस्थिरता निर्माण करते आणि हे प्रदूषण हे 3 प्रकारचे असते वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण प्रदूषणामुळे कानासंबंधीचे रोग वाढतात जल प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे नदीत व तलावात कारखान्यातून निघणारे सांडपाणी नदीत सोडले जातात प्लॅस्टिकचा कचरा नदीत फेकला जातो गटरीचे दूषित पाणी नदीत आज मी तुम्हाला पर्यावरण प्रदूषण याविषयी 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तपणाने ऐकावे अशी माझी नम्र विनंती होय परिसंस्थेला हानिकारक असे नैसर्गिक पर्यावरणाचे दूषितीकरण म्हणजे पर्यावरण प्रदूषण होय मानवी कृतीमुळे पर्यावरण प्रदूषण जास्त प्रमाणात निर्माण होते व परंतु आपत्तीमुळे सुद्धा प्रदूषण होते आपण आता पर्यावरणाचे प्रकार जाणून घेणार आहोत हवा प्रदूषण पाणी प्रदूषण मृदा प्रदूषण प्लास्टिक प्रदूषण प्रकारे पाणी प्रदूषण पिण्याचे पाणी दूषित होते म्हणजेच
जल प्रदूषण होय. पाणी म्हणजे जीवन. पाण्यामध्ये वैश्विक द्रावण असे असते. पाण्यामुळे मनुष्य जिवंत राहू शकतो व दीर्घकाळ टिकू शकतो. पाणी हे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे. हवेमध्ये दूषित कण मिसळल्यामुळे अनेक समस्याबद्दल काही सांगणार आहे, तुम्ही ते शांततेने ऐकावे. जलप्रदूषण कशामुळे होते? पाण्यामध्ये कचरा टाकणे, मटेरियलच्या थैल्या धुणे, बैलाचे अंघोळ करणे याच्यामुळे होते. ध्वनी प्रदूषण कशामुळे होते? डीजेचा आवाज, मोटरसायकलचा आवाज, रेल्वेचा आवाज, विमानांचा आवाज याच्यामुळे होते. वायू कशामुळे होते? फॅक्टरीच्या धूळमुळे, फटाक्यांच्या धूळमुळे आणि मोटरसायकलच्या धूळमुळे. आज 27 अगस्त है। मैं आपको पर्यावरण इस विषय पर कह रहा हूँ, आप शांति से सुने। हमारा पर्यावरण हमारे जीवन का आधार है। पेड़, पानी, वायु ये सभी हमें जीवन देते हैं, लेकिन आज हमें इन्हें नष्ट कर रहे हैं। पेड़ काटना, प्रदूषण फैलाना और जल की बर्बादी ये सब पर्यावरण नुकसान पहुंचा रहे हैं। हमें पेड़ लगाना चाहिए और पानी बचाना चाहिए। हमारा छोटा सा प्रयास बड़ा बदलाव ला सकता है। धन्यवाद। आज भारत देश विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यापैकी एक समस्या म्हणजे प्रदूषण हे निसर्गाला लाभलेली सर्वात मोठी कीड आहे. प्रदूषण हे विविध प्रकारचे आहे. त्यापैकी एक प्रकार म्हणजे वायू प्रदूषण. वायू प्रदूषण म्हणजे वातावरणातील हानिकारक वायू, धूळ, कण आणि रासायनिक पदार्थांमुळे होणारे प्रदूषण. वायू प्रदूषण हे सध्याच्या काळात जीवनासाठी एक अत्यंत महत्त्वाची समस्या बनली आहे. वायू हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वायू हा पंचमहाभूतातील एक मिळत असल्याने आपल्याला त्याची किंमत नाही. मानवाने विकासाच्या हौसापोटी अनेक संशोधन केले, शोध लावले, नवीन तंत्रज्ञान विकसित केले, मात्र त्याचबरोबर निसर्गाचे देखील तेवढाच त्रास केला. कारखाने, वीज निर्मिती व कार्बन डायऑक्साईड वायू प्रदूषणाचे महत्त्वाची भूमिका बजावतात. कचरा जाळल्याने हवेत विषारी वायू आणि हानिकारक घटक मिळून प्रदूषण